आणि राज्यातल्या आता महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यामध्ये 85 हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड याला चांगलंच भोवलेलं आहे। या दोन्ही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतलेला आहे। त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाहीये। राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या संदर्भातली माहिती दिली। अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलंय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये गादी गटातून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी हा सामना पार पडला आणि त्यामध्ये शिवराज राक्षे याचा पराभव झाला। मात्र पंचांनी दिलेला निर्णय न आवडल्यामुळे शिवराज राक्षे यानं गोंधळ घातला। त्यातच त्याने पंचाची कॉलर पकडत लात मारल्यामुळे मोठा गोंधळ उडाला। तर अंतिम सामन्यामध्ये पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं। त्याचवेळी त्यानं पंचांना शिवीगाळ सुद्धा केली। यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोन्ही पैलवानांवर 3 वर्षांची बंदी आता घालण्यात आली आहे। तर कालच्या संपूर्ण प्रकरणानंतर आता या सगळ्या संदर्भातली कारवाई करण्यात आलेली आहे। 3 वर्षांसाठी निलंबन झालेलं आहे राक्षे आणि गायकवाड या दोघांवर या संदर्भातली कारवाई करण्यात आली आहे। पंचांची हुज्जत घालणं त्यांना चांगलंच भोवलेलं आहे।